हा विकेंड 2 भागांमध्ये डिवाइड झालेला होता. सॅटर्डे संडे होताच, पण त्याशिवाय एक रन्सचा दिवस होता आणि एक होता विकेट्सचा दिवस. सो येस, एक बॉलिंगचा आणि एक बॅटिंगचा दिवस होता. इव्हनली सगळं डिवाइड झालेलं. पण सॅटर्डेच्या मॅचेस मध्ये जे केस झालं त्याचा मी सक्त विरोध होतो. 265 रन जर T20 मध्ये चेस होत असतील आणि 265 रन जर बनत असतील तर चेस इतक्या इझिली, इतकं कॅल्क्युलेटेड चेस होतं ते. असं वाटत नव्हतं की कुठे पंजाब घाबरली होती. शेवटी बॉल टू बॉलच्या खाली आलेली मॅच. 21 बॉल 24 वगैरे एक ओव्हर ठेवून त्यांनी मारलं. एक्झॅक्टली. आणि KL राहुलचे 150 रन 152 रन पाण्यात गेले. इव्हन नितीश राणाचे 91 रन 44 बॉल्स मध्ये. सो खूप असे कमी ओकेजन. त्या मॅच मध्ये काय वाटलं माहिती की त्याच्या कॅचेस घेतल्या गेल्या, त्या मॅच मध्ये पण एक घेतली गेली आणि त्याच्या आधी पण एक घेतली गेली बाउंड्री लाईनवर. IPL मध्ये या वर्षी असं मला वाटतं की सुरुवातीच्या काही मॅचेस मध्ये पण झालेलं आहे. आपण एक अँगल्स वगैरे दाखवत, अँगल्स व्यवस्थित कट नाही केलेत कॅमेराचे. राईट, तुला क्लिअरली विजिबलच नाहीये की बाउंड्रीला साईड अँगल्स, बाउंड्रीला कॅच घेतल्यानंतर किंवा बॉल अडवल्यानंतर बाउंड्रीला टच झालाय की नाही हे क्लिअरली विजिबल होत नाही. इव्हन सुरुवातीच्या व्हिडिओ मध्ये आपण बोललो की एवढी मोठी एक मॅच जिंकली जिंकली की एवढी मोठी लीग आहे पण आपल्याकडे नीट कॅमेरा अँगल्स नाही. सो ते आणि 2दा झालं त्या दिवशीच्या बरोबर एकाच दिवसात. सो ते मला थोडं प्रॉब्लेमॅटिक वाटतं ह्या IPL सीझन मध्ये. माहित नाही डिरेक्टर हे कोणाचा कॉल असतो, डिरेक्टरचा कॉल असतो की प्रोड्युसरचा कॉल असतो, बजेटचा कॉल असतो. कॅमेरा आहेत पण ते अँगल जसे सेट केलेत ते मला थोडे प्रॉब्लेमॅटिक वाटतं की क्लिअरली काहीच विजिबल नाही. बरोबर. आणि तो जो बॅकग्राऊंड चेक एक येतो रिप्ले त्याचा काही फायदा नाही खाली. म्हणजे एक ऑडियन्स मधला कॅमेरा आहे त्यात खरंच काही कळत नाही. आणि एक क्रिकेट पिचच्या साईडने एक फ्रंटल आहे, त्या दोघांमध्ये जर नाही मिळालं तर तिसरा अँगल जो असतो साईडवाला प्रोफाईल अँगल असतो तो नाहीच. आणि यामुळे काही रिझल्ट पण ठीक आहे, त्या मॅचला एवढा फरक नाही पडला कारण रन्स खूपच जास्त आणि समोर पण खूप जास्ती रन्स मारले. आणि माझ्या ते पंजाबने सेकंड टाइम असं केलं की एक तर हायएस्ट रन चेस 265. या आधी पण पंजाबचा होता 261 रन त्यांनी चेस केले होते मागच्या IPL जेव्हा बेर्स्टोने वगैरे सेंचुरी टाकली होती. KKRच्या अगेन्स्ट केली होती मला लक्षात आहे. सो काल रिकी पॉन्टिंगने खूप मोठं स्टेटमेंट दिलं श्रेयस अय्यरच्या बाबतीत. बघितलंस की नाही? रिकी पॉन्टिंगचं असं म्हणणं आहे की मी फक्त श्रेयस अय्यर ला ऑप्शन मध्ये घेण्याच्या हेतूने गेलेलो, असं काही त्याने स्टेटमेंट दिलं. आणि जेन्युइनली म्हणजे अय्यरसाठी खरंच खूप आनंद आहे की अय्यरने स्वतःची अथॉरिटी स्टॅम्प केलेली आहे. आणि माझं असं जेन्युइनली इच्छा आहे माझी की हे वर्ष पंजाबने जिंकावं IPL. गेल्या वर्षी पण ते लोक खूप चांगले डिझर्विंग पण होते. लास्ट मॅचला थोडे हागले. विराटच्या हाफ सेंचुरी येऊन पण विराटची हाफ सेंचुरी पण ह्या वर्षी मला वाटतं पंजाब डार्केस्ट हॉर्स आहे त्या वर्षी की ही ट्रॉफी आता पंजाबकडे कोणीतरी खेचा, असं मला वाटतं. इतकी वन साइड टीम आहे ती आणि ते हरतच नाही. आणि आता नॉनस्टॉप जिंकले ना, नॉनस्टॉप मॅच हरले नाही. सो आय गेस आणि श्रेयस अय्यरला इंडियन टीम मध्ये पण बोलवा, T20च्या टीम मध्ये पण बोलवा. आणि जर कॅप्टन कोण नसेल मी तर श्रेयस अय्यर आहे. मी तर म्हणतो वन डेचा कॅप्टन पण श्रेयस अय्यरलाच करा. ऍक्च्युअली ही डिझर्व्स इट. आणि आता तर तो करतोच डिझर्व, ज्या प्रकारे तो कॅप्टनशिप करतो. खरं. आणि सेम रात्री दुसरी मॅच झाली त्यात आपला छोटा चेतन खेळला. वैभव सूर्यवंशीने 100 मारले 37 बॉल्स मध्ये, 36 मध्ये मारले. 37 107 ला तो 103 ला तो आउट झाला. सो त्याच्या बॅटिंग मध्ये पण तेच वाटलं मला की तो व्हिडिओ गेम खेळतो. सो खूप अनरियल बॅटिंग चालली आहे जी काय चालली आहे ती. पण मला कुठेतरी मी मी काल कोणाशी डिस्कस करताना बोलत होतो की प्रत्येक प्लेअरचा एक पीक असतो. जसं की विराटचा पीक आहे 2016ची IPL की त्याच्यावर तो नाही जाऊ शकला, त्याच्यावर कोणीच जाऊ शकलं नाही. पण विराट तोपर्यंत बरंच क्रिकेट खेळून झालं. इव्हन सचिन डिस्कस केलं ऑफ द कॅमेरा. वैभव सूर्यवंशीचा हा पीक आहे तर ह्याच्यावर तो किती जाणार नाही. पण जाईल तो, आम्ही काय त्याला आम्ही नजर नाही लावत आहे. पण जर एवढ्या लहान वयात तो एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी करतोय तर त्याच्यावर आता एक्सपेक्टेशन लोकांच्या एवढ्या वाढणार आहेत की 15व्या वर्षी जर तो हे करतोय तर 25व्या वर्षी तो कुठे असला पाहिजे. बरोबर. मला वाटतं तो 17 6 मारेल. दॅट इज दी अल्टिमेट थिंग. 17 बॉल 102. आय होप ते प्रेशर त्याच्यावर येणार नाही. आय होप आजूबाजूची माणसं ते प्रेशर त्याच्यावर टाकणार नाही. बरोबर. आणि त्या गोष्टी जास्त भीती. रियान पराग टाकतोय कारण तो रन नाही मारत, तो टाकतोय तो प्रेशर. कारण की पृथ्वी शॉचं तेच झालं. त्याने एवढ्या लहान वयात एवढ्या मोठ्या गोष्टी अचीव्ह केल्या. म्हणजे त्याच्या डोमेस्टिक करिअर मध्ये म्हण, त्याचं पण इंटरनॅशनल पण लवकर झाला त्या सगळ्या. पण मग त्याच्यानंतर ते कॅपिटलाइज नाही होऊ शकलो कारण लोक बोलले ना की तो ब्रायन लारा, सहवाग आणि सचिनचं कॉम्बिनेशन आहे. एक्झॅक्टली. जस्टिफाय सूर्यवंशीच्या बाजूला काय वाटलं की आजूबाजूच्या लोकांनी ते प्रेशर नाही टाकलं बरोबर की तुला हवं तसं खेळवाय. फेलियर तर फेलियर, सक्सेस तर सक्सेस. त्याला तुम्ही आझम खान वगैरे म्हणा
बघूया मग त्याला कदाचित थोडं मोटिवेशन मिळेल. हे काय चाललंय कंपॅरिझन थोडं तुम्हाला हे तर वाटतं की थोडा हेल्दी येतो असं फिट काय माहिती आता जळतोस का पण ठीक आहे ना. जळत नाही पण एक्स्ट्रा ऑर्डिनरी कोणत्याही वयाच्या बॅट्समॅन साठी ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी टॅलेंट. तो बोलला माहितीये ना की मॅचला बॅटिंग करायला जायच्या आधी जर तू स्ट्रेस मध्ये असतील तर काय करतो. मी कार्टून बघतो बोलतो. हो खरंच. येस कालच्या मॅच वर येऊया आपण. काल पहिली मॅच झाली CSK आणि GT. त्यात CSK ने 158 रन्स केले. ते पण त्यांचे कसे झाले या प्रश्नाचे मला आता थालाची गरज असं नाही वाटत आहे का तुला खाली येऊन रन्स मारणार. नाही खाली येऊन रन्स मारले लोकांनी. खाली येऊन जिमी ओव्हरटन, शिवम दुबे आणि तो कोणतो कार्तिक शर्मा या तिघांनी क्विक नॉक्स खेळले. मला वाटलं की गरज वर कोणाची तरी आहे की जो पण ठीक आहे. काल मला वाटतं की CSKचा अजून एक ऑफ डे होता माझ्यामध्ये या सीझनचा आणि त्यांना फक्त मुंबईच्या अगेन्स्ट जे काही पेटायचं होतं ते पेटले ते लोक. आणि एक पॉइंट असा होता लिटरली ते लोक 10 ओव्हरला 40 वगैरे वरती होते. सो तिथून त्यांनी हा स्कोर केला ते पण खूप आहे. आणि काल एक नवल असं काय म्हणतो ना आश्चर्यजनक गोष्ट घडली. काल राशिद खानने फक्त 1 ओव्हर टाकली. त्याचा कोटा त्यांनी पूर्ण नाही केला. आय थिंक 1 ओव्हर 21 रन दिले त्याने पाहिजे. 1 ओव्हर 21 रन जरी दिले असेल तरी मला नाही राशिद खानच्या स्ट्रेचरला बॉलरला तू कधी कमी लेखलं पाहिजे. थोडं डिसरिस्पेक्टफुल पण वाटतं मला. नाही ठीक आहे तू मॅच साठी महत्वाची. हो मॅच महत्वाची आहेच पण पुढच्या 3 ओव्हर मध्ये तो कमबॅक करूच शकतो हे मी तुला सांगतो. पण हे मला ठीक वाटतं कारण आणि चेन्नई त्या फॉर्म मध्ये ऑलरेडी चेन्नईचे 4-5 विकेट गेले होते. सो माझ्या म्हणणे इथे तर राशिद खानचा कमबॅक करण्यापेक्षा तो जो नवीन बॉलर मानव सुतार त्याच्यासाठी असेल तर तो ते बरोबर असं नाही झालं की राशिद खानला 1 ओव्हरला 21 रन पडले म्हणून पुढच्या 3 ओव्हर त्याला दिलाच नाही. हे चुकीचं वाटतं मला. ठीक आहे तसं तर हार्दिक पांड्याने क्रिकेटच नाही पाहिजे बॉलिंग. 2 ओव्हर 38 दिले त्या दिवशी त्याने राईट. पण मग राशिद खानचा काल जरा ऑफ डे होता. पण अदरवाईज काल गुजरातने खरंच चांगली बॉलिंग केली आणि स्पेशली रबाडाने आणि सिराजने वरनं स्टार्ट केलं होतं. सिराजने 6च्या खाली इकॉनॉमी ठेवली 4 ओव्हरमध्ये आणि रबाडाने 3 विकेट काढले. 25 रन आणि मानव सुतारने पण 3 ओव्हर 22 आणि तो खरंच चांगला बॉलर मस्त बॉलर आहे. त्याच्या बॉलिंगला ड्रिफ्ट पण चांगली आणि खूप फ्लाईट चांगली देतो तो. प्लस तो डिसीव्ह चांगला करतोय. सो खूप पोटेन्शियल ब्राईट प्रॉस्पेक्ट आहे तुम्हाला जडेजा सारखा. काल बॅटिंग बद्दल थोडं बोलूया CSKचा. संजू सॅमसन काल 11 रन. सॅमसन आणि वैभव सूर्यवंशीचं मला ते वाटतं कि भाई मारा तो 100 मारेगा नहीं तो मैं 0 या 10 मार के आउट हो जाएगा. घर पे चला जाएगा जल्दी. मेरे को ज्यादा परेशान मत करो. मला मध्ये नाही राहायचं. मला वर किंवा खाली राहायचं बस. 15 बॉल 11 खेळून आउट झाला. त्यानंतर ऋतुराज गायकवाडची खूप जास्त स्लो इनिंग आली ऍक्च्युली. 60 बॉल 74. पण 2024च्या वर्ल्ड कप फायनलला पण ह्याच स्ट्राईक रेटने रन आले. 2024च्या वर्ल्ड कप फायनल T20 वर्ल्ड कप तेव्हा गरज होती. तू खरंच मॅच बघत नाहीस वाटतं. तू स्कोर कार्ड वाचतो. काल CSK ला जास्त गरज होती त्या इनिंगची त्या मला तुझं काय म्हणणं आहे. पण IPL मध्ये यू कॅन टेक रिस्क. इंटरनॅशनल क्रिकेटचं प्रेशर आणि इथलं प्रेशर थोडं वेगळं आहे असं मला वाटतं. पण माझं इनिंग पेस करणं तर सेमच राहणार ना. नाही मला स्वतःला पण तुझा माइंडसेट वेगळा असतो. तुझ्या आजूबाजूच्या गोष्टी वेगळ्या असतात. त्या सगळ्या गोष्टी पण बदलतात. मला पण इनिंग स्लोच वाटली. पण माझं मत आहे की मला ही इनिंग स्लो वाटली तर मला ती इनिंग पण स्लो वाटली. काय हे असं असू शकत नाही की मला ती इनिंग करेक्ट वाटली आणि ही इनिंग स्लो वाटली असं असू शकत नाही. पण ही पण स्लोच वाटली. आणि मला मध्ये एक पॉइंट असा होता की डेवाल्ड ब्रेव्हिस मला वाटतं पुन्हा जरा फ्लॉपच चाललाय सीझनला. त्याला मला असं वाटतं की तो काय म्हणतो ना आपण लाईन मधले शॉट चांगले मारतो पण बॉल जसं की सुतारचा बॉल बाहेर जातो अवे फ्रॉम द राईट हँडर जातो. सो तो बॉल पण तो कसं सांगू तुला मी एक तर तू क्रॉस बॅटेड किंवा काय म्हणतो ना या साईडला तू जेव्हा समोर लॉफ्ट करतोस तुला तो अँगल कव्हर करायचा असतो किंवा तू कव्हर्स वरनं मारतोस. 2 शॉट्स असतो तुझ्याकडे आणि ह्याचा मेजर शॉट हाच आहे. काय म्हणतो ना अगेन्स्ट द स्पिनच आहे. पण मला वाटतं की तो जो लेफ्ट आर्मला तो खेळतो तो जरा जाम चुकीच्या पद्धतीने खेळतोय माझ्या मते. आणि डेवाल्ड ब्रेव्हिस मला वाटतंय की त्याने जे प्रॉमिस केलंय ना खूप यंग एजला ते त्याने डिलिव्हर केलं पाहिजे कारण त्याला जास्ती चान्सेस नाही मिळेल IPL मध्ये. तरी इंटरनॅशनल साऊथ आफ्रिका त्याला नाही काढणार पण IPL मध्ये त्याला मुंबईने काय केलं. मुंबईकडे खूप प्लेयर्स होते आणि मला ते चुकीचं वाटलं त्याला काढलं ते कारण मुंबईने इन्व्हेस्ट पण त्याच्यावरती केलं होतं ऍक्च्युली. जेव्हा तो सेन्सेशन झाला होता बेबी एबी म्हणून तर मुंबईने सगळ्यात पहिली त्याच्यावर वैभव सूर्यवंशी बद्दल हीच भीती की जर इफ ही वोंट डिलिव्हर इन सर्टन. पण त्याने डिलिव्हर केलंय. एबीडीने आपल्या बेबीने एवढं डिलिव्हर नव्हतं. एक्झॅक्टली तेच मी म्हणतो. आता त्याच्यावर ते प्रेशर आहे की अंडर 19 मध्ये तो एवढा चांगला खेळून आलाय की आता त्याच्या पण वर जाऊन त्याला परफॉर्म करायचं. सो ते प्रेशर वैभव सूर्यवंशीवर नाही टाकलं पाहिजे कोणी. बरोबर नाही तर मग त्याचा टॅलेंट ते वेस्ट जाईल. आणि खरोखर वन्स इन अ जनरेशन टॅलेंट आहे ते खरं. उर्विन पटेल आला. उर्विन पटेल 3 बॉल 4 मारून आला. सरफराज खान गोल्डन डकवर आउट झाला. नंतर मग डिवाल्ड ब्रेव्हिस 9 बॉल 2
पटापट विकेट पडल्या खूपच चेन्नईच्या. पण एका साइडने गायकवाडने थोडं गायकवाडने धरून धरून ठेवलं होतं. पण ठेवलं. टायगर्स त्याचा नॉक 48 बॉल 50 या अराउंड स्कोरच्या अराउंड होत होतो. पण बेबी ती गरजेची असेल इनिंग. पण थोडं त्याने कारण त्याच्यासमोर सतत विकेट जातच होते. त्याच्यासमोर असं नव्हतं की कोणीतरी थांबलंय, कोणतरी मारतंय, घडलं नाही. एका पॉइंटला शिवम दुबेने थोडंफार मारलं, पण ते पण 17-18 रनच मारले. 22 रन मारले 17 बॉलमध्ये. अच्छा 17 बॉल 22. सो एवढे रन समोर नाही आले. सो इट वॉज हिज रिस्पॉन्सिबिलिटी त्याने अख्खी बॅट कॅरी करावी आणि ते त्यांनी केलं. बरोबर. आणि नंतर पण छोट्या इनिंग आल्या कार्तिक शर्माच्या 9 बॉल 15. नंतर ओव्हरटनची चांगली हिटिंग केली खाली येऊन. एक 6 मारला त्याने. 6 बॉल 18 रन्स मारले त्याने. ओव्हरटन ओव्हरऑलच चांगली मदत करते चेन्नईला. हा म्हणजे तो मला प्रॉपर क्रिस मॉरिस वाला वाईब देतो. क्रिस मॉरिस होता जो आधी चेन्नईत होता. तो चेन्नईत त्याने एवढी बॅटिंग नाही केली, पण त्याने दिल्लीत बॅटने जे गाजवलं कडक. मग त्याला राजस्थानने पैसे दिले खूप, पण तो नाही खेळला चांगला तिथून. त्यानंतर मग जीटीने खूप वन साइडच खेळले. जीटी साई सुदर्शन इज बॅक इन फॉर्म. कन्सिस्टंट टेम्पलेट. T20 मध्ये पण आता त्याला घ्या. T20 मध्ये गिलला बाहेर काढा आणि साई सुदर्शनला गिल ऑलरेडी बाहेर आहे. अजून नाही आधी ठेवा अजून गिल. पंजाब मध्ये गिलला काढा. पंजाबमध्ये त्याला घ्या. पंजाबमध्ये त्याची डोमेस्टिक टीम पंजाब आहे. साई सुदर्शनने काल 46 बॉल 87 मारलेत. ऑलमोस्ट 190चा स्ट्राईक रेट आहे. 189चा स्ट्राईक रेट. त्यात त्याने 7 6 मारले. त्याने हे कन्व्हर्जन रेट चेंज केलं. गेल्या वर्षीपर्यंत त्याचं असं असायचं की 4 छगे कमी मारायचे. यावर्षी तो छगे जास्त मारले. लास्ट मॅचला पण त्याने 5 की 6 6 मारले. थोडं विराटवाल्या पाथवर चाललाय तो माझ्यामध्ये. विराट काही 6 फार कमी मारायचा, पण नंतर त्याने व्यवस्थित मारलं. त्याने 7 6 आणि 4 4 मारलेत. आणि गिलने 23 बॉल 33 खेळून गेले. ठीकठाक. पण ठीक आहे, काल मॅचची गरजच नव्हती. बरोबर. त्यात पण त्याने 3 6 मारून गेला गिल. 1 4 मारले. आणि गिलने एक अंशुल कंबोजचा काल एक स्पेल आला होता ऑलमोस्ट. त्याने 2 ओव्हर 3 रन दिले होते. आणि तो ज्या पद्धतीने लाईन पकडून टाकतोय, म्हणजे मला एक मोहित शर्माने एक सीझन चेन्नईकडनं अशी बॉलिंग केली होती, मला लक्षात आहे की तो वरनं प्रॉपर टाईट लेन्स पकडून टाकायचा बॉल. सो तशी बॉलिंग तो करत होता अंशुल कंबोज. मग एक गिलने शॉट मारला, थोडा क्रॉस बेटेड पेक्षा म्हणतो क्रॉसच खेळला तो, पण तो काय म्हणतो लेग ग्लान्स किंवा काय ऑन ड्राईव्ह सारखा 6 होता. तो 6 खूप चांगला होता गिल. पण अंशुल कंबोज यावर्षी खूप चांगली बॉलिंग करतो. तो टेस्ट मॅचला जे करू शकतो तो इथे करतो T20. नंतर मग हे दोघं पण आउट झाले. ऍक्च्युली ओपनर्स दोन्ही पण गेले त्यांचे. पण मग त्यानंतर 30 बॉल 39 खेळला बटलर. आणि नंतर मग खाली वॉशिंग्टन सुंदरला जास्त बॅटिंग करावी नाही लागली. बरं की सुदर्शन कॅरी केली. पण सेंचुरी मारायचा चान्स होता का त्याला? कधी आउट झाला तो? 155 आउट झाला. नाही चान्स नव्हता, कारण समोर बटलरला पण काल वेळ लागत होता. नाही मारले पण बटलर 30 बॉल 39 खेळून गेला तो. आणि त्याचा फॉर्म अजून तेवढा ग्रेट आलेला नाही. पण लास्ट इनिंग पण तो ठीकठाक खेळून गेला बटलर. रन्स थोडे कमी आले पण ठीकठाक खेळून गेला. असं झालेलं वाटतं 38-39 मारले त्याने लास्ट इनिंगला पण. सो बटलर कॅन कम इन फॉर्म नाव. आणि गिल पण इथे तिथे चिप इन करतोय 30-40 रन. साई सुदर्शन फॉर्म आहे. सो जीटी मला थोडी वर येईल असं वाटतं आता. माझ्या टॉप 4 मध्ये ती नाही. अरे शिट. माझ्या टॉप 4 मध्ये पंजाब आहे, आरसीबी ऑब्व्हियसली आहे आताच्या सध्या फॉर्मला जी आहे ती. त्यानंतर राजस्थान जाईल असं मला वाटतंय टॉप 4ला. आणि चौथी जागा मी नेहमीच मुंबई इंडियन्स साठी ठेवतो. आता नाही वाटत मला. इट्स डन. रोहित शर्मा नाहीये कॅप्टन आता. पण मला त्याला पुन्हा एक आयपीएल जिंकताना बघायचं. असो खरंय, कदाचित ही शेवटची असेल. यू नेव्हर नो. आयपीएल नसणार शेवटची. वयावरती अजून 3-4 आयपीएल असतील रोहित शर्माकडे आणि विराट कोहलीकडे. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की त्याने दोघांनी एका कोणाच्या तरी आधी रिटायर होऊ नये, बाकी काय असं. तर दुसरी मॅच होती केकेआर आणि एलएसजी जी सुद्धा लो स्कोरिंग मॅच होती. 155 रन्सच मारले केकेआर. आणि केकेआरने पुन्हा एकदा आपण अजिंक्य रहाणेला क्रिटिसाइज केलं पाहिजे. म्हणजे नेक्स्ट इनिंग जाऊन तो चांगली केलं असं वाटतं. पण आम्ही अख्ख्या सीझन मध्ये रिंकू सिंगला क्रिटिसाइज केलं, पण ही इज डिलिव्हरिंग नाव. येस. त्याने काल पण 83 का 81 रन्स मारले. आय थिंक रिंकू सिंग कडचे पैसे काढून घेतले. आम्हाला खरं आम्हाला गरज आहे. स्पॉन्सर टाका कोणीतरी. सो त्याने 2 मॅच विनिंग नॉक्स केले. दोन्ही हाफ सेंचुरी त्याच्या आलेले. मागच्या मॅचला पण त्याने चेस करताना 49 का 50 मारले होते ती आणि ही इनिंग. सो रिंकू अगेन डिपेंडेबल रिंकू झाले. 83 मारले. काय होते रिस्पॉन्सिबल रिंकू झाले. रिस्पॉन्सिबल आणि काय रिलायबल. का बोलायचं हे सगळं? नीट बोल. चांगला कॅच घेतलाय. ऑलरेडी हिंदी कमेंट्री बद्दल खूप चाललंय. एक्झॅक्टली. सो केकेआरच्या बॅटिंग मध्ये सुरुवातीला रहाणे स्ट्रगल करत होता. मोहसिन खान खूप चांगला बॉलर तयार होतो यार. नाही, तो आधीपासून खूप चांगला आहे. खूप चांगला. पण तो आता अजून थोडं वर येत आहेत गोष्टी. अजून थोडा तो लोकांच्या तोंडामध्ये नाव आहे. आणि काल एलएसजीचा प्रॉब्लेम हा झाला की त्यांनी मोहसिन खानला हे केलं,
इम्पॅक्ट मध्ये सब केलं आणि मग सुपर ओव्हरला मोहसिन खान नव्हताच बॉलिंगला. तसा त्यांचा प्रिन्स यादव खूप भरोशाचा आणि खूप चांगला पेस अटॅक पहिल्या 3 ओव्हर प्रिन्स यादवने खूप चांगले टाकले. पहिल्या बघ ना ओव्हरऑलच त्यांनी चांगलीच बॉलिंग केली, 4 ओव्हर 24 रन आणि त्यांनी सुपर ओव्हरला शमीच्या वर प्रिन्स यादवला बॉलिंग दिली. सो इट सेज समथिंग. किती त्याच्याकडे बघत असतील त्याच्याकडे आय थिंक जर आता नेक्स्ट टाइम ऑप्शन असतील तर रिटेन करू शकतील. एकतर मुकुल चौधरीला ते रिटेन करतील. मुकुल चौधरी थोडं कठीण वाटतंय कारण की एकच नॉक पण प्रिन्स यादव कन्सिस्टंटली डिलिव्हर करतोय LSG कडून. बरोबर. आणि आयुष बदुले लोक करतील त्याच्यावर त्यांचं वेगळं प्रेम. काल पण 18 बॉल 24 मारून गेला मॅच शेवट. पण ठीक आहे मॅच त्याने ऍटलीस्ट आणली नाही तर. अच्छा काल KKRची बॅटिंगच्या बॅटिंग मध्ये एक डिसिजन होता ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड, जो मला वाटतं चुकीचा होता आणि मला वाटत नाही रघुवंशीची त्यात काय चूक. हा एक्झॅक्टली. त्याच्याकडे पाठी लागला त्या बॉल त्याला. त्यांचं असं म्हणणं होतं अंपायरचं की त्याने डिरेक्शन चेंज बॉलच्या लाईन मध्ये आला पण मग तो ज्या प्रकारे धावत आलेला ज्या साईडने धावत त्या साईड तसाच जाणार होता. तो अजून कसा जाणार होता आणि मोमेंटम त्याचं तेच होतं की तो असाच जाणार, तो परत असा जाणार त्याला वेळ लागला. एक्झॅक्टली. सो तुझं इंटेन्शन जर आता दुसरा एक आपला क्रिकेटचा जो पॉडकास्ट आहे तो मी मगाशी बोलत होतो ते लोक तेच म्हणत होते की इंटेन्शन नाही वाटलं त्याचा बॉल अडवायचा कुठे. सो तो नॉट आउट होता. जेव्हा नो बॉलचा डिसिजन देण्यात आला एका ओव्हरला कार्तिक त्यागीने टाकले वाटतं 2 नो बॉल एका ओव्हरला बीमर टाकले. सो अंपायरने त्यावेळी हे कन्सिडर केलं की त्यांनी मारायचं डेंजरस बॉल नव्हता. इंटेन्शन ते नव्हतं की भाई बीमर टाकायचं. सो यावेळी पण ते बघण्यात यायला पाहिजे होतं रघुवंशीच्या वेळी. आणि मला वाटतं की रिषभ पंतने कदाचित ती अपील विड्रॉ करायला हवी होती. पण रिषभ पंतला तो एरियाला चिडका पोरगा वाटतो. आपल्या एरियात असायचं ना की 6 मारला की बॉल नाही टाकायचे, बॉल द्यायला वापस आजावाला ते स्वतःच. मला वाटतं रिषभ पंत जरा त्या टाईपचा प्लेअर. आय गेस अपील तर मागे घ्यायला पाहिजे होती कारण की तो क्लिअर दिसत होतं की नाही आहे त्याचं इंटेन्शन बॉल वगैरे. मला तर ऍक्च्युअली असं वाटतं की ती एक स्मार्टनेस पण आहे. जसं की मला माहिती मी धावतो मी परत जाणार आहे, मला स्टम्पचा अँगल माहिती, प्लेअरचा अँगल माहिती, सो जर मी त्या अँगलमध्ये धावत सुटलो तर ती स्मार्टनेस पण वाटते मला एका अर्थी. पण ते नाही ते आता रूल्सच्या अगेन्स्ट आहे. सो मला ते ऍक्च्युअली खूप चुकीचं पण वाटतं. मला 2-3 गोष्टी आजकाल पटत नाहीयेत. एक तर रनर देत नाहीये ते मला पटत नाहीये. दुसरी गोष्ट मला हे पण नाही पटत ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड जे युसुफ पठाण केलंय किंवा इंझमामने चुकीचं हात टाकणं वगैरे खूप बॅट टाकणं चुकीचं आहे. पण धावत सुटला त्या डिरेक्शनला अगदी तसं नाही की आता हा बॉल टाकतो मग मी जाऊन त्यावरती उडी मार नाही. पण काल ज्या पद्धतीचं मोमेंटम मध्ये ते काही चुकीचं नाही. आणि रनरचं पण रनर पण गरजेचं आहे असं मला वाटतं. कधी कधी नाहीच आहे रे. मग हॅमस्ट्रिंग जेव्हा पूल होते एखाद्याची आणि तो नाहीच धावू शकत तू काय करणार. राईट. मग थोडं इंजुरी कन्सर्न पण वाढू शकतो. मग त्यापेक्षा रनर द्या असं माझं म्हणणं आहे. राईट. एक वेळ मला कन्कशन साठी जो सबस्टिट्यूट होतो ते मला पटत नाही. कंकशन मग डोक्याला लागले त्याला बाहेर काढा माझं म्हणणं. बरोबर. मग त्याला तो जजच नाही करू शकणार बॉल जर इम्पॅक्ट पडला ब्रेनवर वगैरे. तर कॅमेरन ग्रीनने 34 रन मारले, 21 बॉल 34 रन. बरोबर. ठीकठाक खेळून गेला त्याला. आणि ग्रीन थोडा पिक करतोय असं मला वाटतं आयपीएल मध्ये. जे काही त्याला क्रिटिसाइज करत होते की काय हे सगळं आम्हीच सो तो पण आला याचा फॉर्म मध्ये जरा आम्ही क्रिटिसाइज केलेलं. आपण जरा पृथ्वी शॉ बद्दल वाईट बोलू काय मग त्याला टीम मध्ये घेतील असं मला वाटतं पहिले. पण त्याचा चान्स बनतो कारण निसंका 3-4 नॉक खराब खेळला. सो पृथ्वी शॉचा चान्स वर बनतो. पण निसंकाला काढणार आणि करुणाने 3 लागोपाठच्या कॅच ड्रॉप केलेत. करुणाला पुन्हा टीम मध्येच नाही गेलं. करुण नायरला पाहिजे अश्विनने बॅक केलंय. हो अश्विनने खूप त्याच्या साईडने पण मला वाटतं की जास्त होतं थोडं उगाच साऊथ इंडियन लॉबी आहे ती. अरे पण मला असं वाटतं की एकटं मला खूप कमी चान्स मिळतो त्यात. तू काही कर तुझं ट्रेनिंग बिनिंग जे काय असेल पण कितीतरी प्लेयर्स असतात ज्यांनी फिल्डिंग वरती त्यांचा करिअर मॅन ऑफ द मॅच करिअर म्हणणं की आता करुण नायरकडे ऑलरेडी चान्सेस मागितले टेस्ट मध्ये त्याला नाही त्याने डिलिव्हर केलंय. आता त्याला आयपीएल मध्ये पण फिल्डिंग साठी चान्स दिला त्यात पण त्याने नाही केलं. जेव्हा की त्याने आधीची कॅच खूप चांगली पकडली 2 कॅच ड्रॉप केल्या ना सांगतो होता काय झालं. श्रेयस अय्यरच्या 2 कॅच ड्रॉप केल्या, एक निसंकाने बाउंड्रीला केली आणि त्याच्यात जस्ट आधी कोणतरी आउट झालं माझ्यामध्ये नेहल वढेरा आउट झाला. तर नेहल वढेराचा बॉल त्याने कडक कॅच घेतली मागे फुल ऍडजस्ट करून कॅच घेतली. सो बाकी 2 अशा लॉली कॅचेस होत्या. मग कोण एका बॉलला बोलला की सुनंदन लेले का कोणतरी बोललं कोणतरी ओल्ड पत्रकारच बोलला की मी पण जाऊन ती कॅच पकडली. मला लक्षात नाही लेले बोलू शकतात. लेले नाही बोलले कोणतरी लक्षात नाही मला. आय गेस नाही कोणतरी वेगळं बोललं. सो मग करुण नायर तर मला वाटतं की आता पुन्हा टीम मध्ये दिसेल असं मला वाटतं. पण पृथ्वी शॉला टीम मध्ये घ्यावं परत असं मला वाटतं. आय गेस ही डिझर्व्स अ चान्स की आणि खूप लोकांचा त्याला ट्विट करतायत खूप लोकांचा फेवरेट प्लेअर आहे तो. त्याने साईबाबांकडे प्रार्थना करायची.
हा पृथ्वीचा खूप लोकांचा फेवरेट. तर सचिन आणि सेहवागचा पण. KKR मधून एकच चांगली इनिंग आली 83ची आणि कॅमेरॉन ग्रीनने थोडा बरा सपोर्ट केला 34 रन्स. बाकी मग सिंगल डिजिट. अजिंक्य रहाणेने फक्त 10 रन मारले. माझ्या मते LHC बॅटिंग बरी असती ना हे सीझन त्यांनी जशी बॉलिंग केली आहे, बॉलिंग कडक बॉलिंग केली. शमीने 4 ओव्हरमध्ये 34 रन दिले फक्त. मोहसिन खानने 4 ओव्हर 23 रन. मोहसिन खानने बाय द वे दुसऱ्यांदा मेडन ओव्हर टाकली. T20 मध्ये मेडन ओव्हर महत्वाची आणि पहिली की दुसरीच होती आय गेस ती ओव्हर मॅचची. सो त्याच्यावर लोकांचं लक्ष असते आता नेक्स्ट ऑप्शन मध्ये की ह्याला. तो खूप शांत आणि खूप कसं सांगू तो खूप काम वाटतो, ब्रेनी बॉलर वाटतो मला. असे बॉलर कोण होते आपले आपण बघितलेले असे बॉलर? बुमरा तर म्हणजे स्किल्स मध्ये पण खूप भारी आहे बुमरा. असे बॉलर शमी पण आहे पण शमी भुवनेश्वर स्किलफुल ऍक्च्युअली. पण भोसले पण स्किलफुल याच्यात बघणे, पण तो खूप जास्ती चांगलं डोकं लावून बॉलिंग टाकतो असं मला वाटतं. अश्विन पण स्किलफुल आहे खूप. असा कोणतरी बॉलर होता रे आधी की ना तो असा अशा मॅचेस काढून न्यायचाच तो ज्या पद्धतीने बॉलिंग करतो ती लक्षात नाही. राईट. हा येस. सो प्रिन्स यादवने पण कमाल बॉलिंग टाकली. 4 ओव्हर 24 रन. दिग्वेश राठीने 4 ओव्हर 46 रन दिलेत आणि एक जॉर्ज लिंडे करून बॉलर 2 ओव्हर 18 रन दिले. त्याने 1 विकेट मिळाली त्याला. आणि मार्क्रमला 2 ओव्हर दिले चक्क. मार्क्रमने 2 ओव्हर 9 रनच टाकले फक्त. सो LHG ची बॉलिंग फक्त बॉलिंग तू जज करशील ना LHG ही IPL जिंकू शकते फक्त बॉलिंग. खरंच स्ट्रॉंग बॉलिंग आहे आणि नवीन बॉलर्स आहेत प्रिन्स यादव वगैरे ते खूप प्रॉमिसिंग आहे. एक्झॅक्टली. बॅटिंगवर त्यांनी जोर दिला ना. बॅटिंग लाईनअप जरी सेट त्यांची बॅटिंग ऍक्च्युअली नावं खूप भारी आहेत पण ते डिलिव्हर करत नाही. प्रॉब्लेम तो आहे. मिचेल मार्श एकटा त्याचा प्रत्येक मॅचला थोडे थोडे प्रॉमिसिंग स्टार्ट देतोय. तू बोलल्यावरती तुला कालची मॅच बघितल्याचं नाही असं वाटतं. तरी काल 2 रन मारले पण त्याचा आम्ही खूप कौतुक केलं. ओव्हरऑल थोडी त्याची मारायची. ओव्हरऑल जर सीझन बघशील तर मिचेल मार्श कन्सिस्टंट आहे बरोबर LHG साठी. आणि काल आपला ऐकलं रिषभ पंतने मार्क्रमला ओपनिंगला पाठवलं. चेंजेस का केलं? वाय रिपेअर व्हेन इट्स नॉट ब्रोकन ब्रो. बदलून सेम केलं त्याने. बरोबर. मार्क्रम 27 बॉल 31 खेळून गेला. त्यानंतर मिचेल मार्श लवकर आउट झाला. 2 रन करून आउट झाला. रिषभ पंत ठीकठाक खेळा. 38 बॉल 42 करून गेला. तो 110चा स्ट्राईक रेटनेस केला पण ठीक आहे. रन्स पण कमीच होते. पण काल त्यांची मॅच त्यांच्या हातात होती, हातातली मॅच. पण मला वाटतं की LHCचा जो काही फॉर्म चालला आणि जे काही त्यांचा आतलं टर्मोइल आहे किंवा गोयंकांजींच्या ज्या त्यांचे सजेशन चालले जे काही चाललं असेल मीटिंग चालल्यात, LHG तुला कॉन्फिडंट वाटतच नाही बॅटिंग करताना. बरोबर. एक वेळेस मला बॉलिंग करताना खूप कॉन्फिडंट वाटतं पण ते बॅटिंग करताना कॉन्फिडंट वाटतच नाही. तुला वाटतं हे लिटरली 30 बॉल 20 पण मॅच हरू शकतात. काल ते इतके अंडर कॉन्फिडंट खेळत होते. एका पॉइंटला रिषभ पंत आणि एक जेव्हा त्यांची अर्धी टीम मुकुल चौधरी जेव्हा खेळत होता ना, मुकुल चौधरीची 5वी विकेट पडली राईट. मुकुल म्हणजे 4थ्या विकेट पर्यंत वगैरे त्यांना 29 बॉल 63 रन्स वगैरे हवे. सो 29 बॉल 63 रन आत्ताच्या डेटला आत्ता जसं क्रिकेट चालू आहे एनी टाइम होतात 4-5 विकेट गेल्या. 2-3 विकेट अजून टाकले. एक्झॅक्टली माय पॉईंट. आणि मुकुल चौधरीने पण जसा शॉट खेळला तो शॉट खेळायची गरज नव्हती. बरोबर. जो की थोडा सावरून खेळला असता तर मग ती मॅच संपू पण शकला असता. पण मॅच मला वाटतं की नको ती मॅच चढवली त्यांनी. मार्क्रम आणि 155ची मॅच चढवण्यासारखी नाहीच. मार्क्रम आणि पंतने लिटरली 55 बॉल 56 का 53 बॉल 55ची पार्टनरशिप टाकली, विच इज व्हेरी क्रिमिनल. मोजून तुम्हाला 5 हिटचा आणि एका विकेट पहिली विकेट जस्ट पडली होती ह्याची मार्चची. त्यानंतर ही पार्टनरशिप माझं म्हणणं स्वतःला फॉर्म मध्ये आणणं नेसेसरी आहे, पण जर नाही लागायचं बॅट आउटून निघून जा असं माझं म्हणणं. कारण काल खूप जास्ती वेळ घेतला पंतने वगैरे. सो त्यामुळे प्रेशर बनत गेलं. त्यात निकोलस पुरन आला, त्याने काल एक चांगला ड्राईव्हचा छक्का मारला, पण अदरवाईज पुरन पुन्हा बॅक टू 12-9 ओरिजिनल फॉर्म मध्ये आला तो. त्याने पण काल स्लो केला, पण नंतर थोडीशी बदोनीने वगैरे थोडीशी इनिंग सांभाळली. आणि एक मॅच विनर त्यांच्याकडे होता बॉलरने, ज्याने काल बॅटिंगने कमाल केली. मोहम्मद शमी. एक बॉल 7 हवे होते, त्याने छक्का मारलाय. आणि शमी शेवटच्या ओव्हरला 16 का 17 हवे होते आणि 16 रन्स मारले. शमी 6 मारण्यात माहिर आहे. आपण काय पण बोल, त्याने इंग्लंडमध्ये जे केलं स्टुअर्ट ब्रॉडच्या बॉलिंगला, आणि तो बॅट खालचे बॉल नाहीच सोडत. थोडा उमेश यादव सारखा. उमेश यादव पण केवढे लांब 6 मारतो. उमेश यादव मला तो प्रॉपर टेक्निकली 6 मारतो स्पिनर्स, पण शमी बॅट फिरवतो प्रॉपर, चांगली फिरवतो. आणि तो बॉल पण ठीकठाक टाकलेला आहे, अगदीच बॅट खाली दिला होता. आणि त्यागीने काय ती ओव्हरच जाम वाईट टाकली, कारण त्यात त्याने 2 नो बॉल टाकले पहिली गोष्ट. त्यानंतर एक छगा चौका त्याने खाल्ला. आणि मला वाटतं की KKR ने पण तेच केलं, हातातली मॅच त्यांच्या घालवली. ताकी राजस्थान मधून जसा खेळला तसा तो डिलिव्हर नाही करू शकतो. पण तरी ह्या वर्षी KKRचा सगळ्यात चांगला बॉलर तोच आहे. पण ते त्याने एक बेंचमार्क सेट केलं राजस्थान मध्ये, पण त्यानंतर अजून एक सेट केला. त्याने खूप नंतर मार पण खाल्ला, मग त्याला बसवलं, बाहेर काढलं टीम. 6 बॉल 8ची मॅच. वय पण बाकी आहे खूप जास्त, आणि त्याच्याकडे पोटेन्शियल ऍक्शन पण
इंडियन ब्रेटली ऑर्थोडॉक्स इंडियन ब्रेटली, तो ब्रेटलीचा फॅन. हो माहिती त्याचा रनअप ब्रेटली सारखा, ऍक्शन थोडी वेगळी पण रनअप ब्रेटली सारखा त्याचा. सो मॅच तर एकदम काय म्हणतात नेल बायटिंग झालेली, लो स्कोरिंग, आणि मग ती गेली सुपर ओव्हर आणि सुपर ओव्हर फ्लॉप. म्हणजे मला कळलंच नाही की पुरण आहे भारी प्लेअर माझं म्हणणे, पण जर नाहीये फॉर्म तर नाहीये फॉर्म. तुझ्याकडे मार्श आहे, तुझ्याकडे मार्करम स्वतः आहे, आणि माझं म्हणणं तुम्ही आता त्याला एवढं सेन्सेशनली बघताय, तुम्ही मुकुल चौधरीला पाठवायला पण उगा तुम्ही नावावरती बँक केलं आणि तुम्ही पुरणला पाठवलं. आणि पुरण नारायणची हिस्ट्री आहे. पुरणला नारायणने एकदा सीपीएलची एक सुपर ओव्हर होती, त्यात त्याने 6 डॉट बॉल काढले. आणि बाय द वे काल अजून एक स्टॅट आहे, पुरण ही तिसरी आयपीएल मध्ये सुपर ओव्हर खेळली, त्याचा स्कोर किती माहिती आहे तुला? किती? 0. त्याने तिन्ही मॅचला 0 केले, तिन्ही मॅचला. पुरण अनवॉन्टेड रेकॉर्ड जमा करत चाललंय स्वतःच्या नावावर. सो मला वाटतं की रिषभ पंत जरा ह्यावर्षी खूपच, मला तो जेन्युअनली बॉलिंग कॅप्टन चांगला वाटतो, पण तो मला टॅक्टिकली बाकी बॅटिंग वगैरे जशी तो ऍडजस्ट करतोय, खूप ब्लंडरस कॅप्टन्सी मला करतो असं वाटतं. आणि हे सगळे कॉल्स खूप फॉलो माझ्या म्हणणे, कारण आयुष बदुनीला पाठवायला होतं सुपर ओव्हरला, पण पुरण चुकीचा होता. आणि मग नंतर मार्कमची कॅच एकच रन मारा जायला, 2 रन मारायचे फक्त. आणि नंतर प्रिन्स यादवच्या बॉलला गरीब रिंकूने छान तिकडे मारला स्क्वेअर मधनं शॉट. काल रिंकू पूर्ण मॅच मध्ये येईन होता, कॅचेस पण खूप घेतले. किती कॅचेस घेतले रिंकूने बघ. कुठे नाही, तू त्यांचा बघ, तू त्यांचं बघतोस. कुठे गेला रिंकू सिंग? अरे कॅचेस तर घेतल्यात रिंकू सिंगने. हा इथे 1 2 आकाश वाटत असेल की नाही 2 3 4 कॅच घेतल्यात त्याने. सुपर ओव्हरला पण 1 कॅच घेतली. बरोबर, सुपर ओव्हरची कॅच ऍक्च्युअली रॉमन पॉवलची होती ती, पण ठीक आहे, कॅच फिनिश त्याने केली, पण ती एफर्ट रॉमन पॉवलचा. बरोबर, कॅच नंतर. आणि त्यात जरा शूट करताना चुकले ते लोक, पण ठीक आहे. आता तू स्वतःच काम घुसवण्यात. हा ठीक आहे. या सो कालच्या दोन्ही मॅच लो स्कोरिंग होता, एक टफ झाली खूप, एक नेल बायटिंग झाली. सो पण मला दोन्ही मॅच त्या बघायला जास्ती मजा, दुसरी मॅच जास्ती बघायला मजा आली रादर दॅन 265 चा चेस, 229 चेस. बरोबर. आपण लास्ट व्हिडिओ मध्ये पण बघितले. मी 265 चेस होताना बघण्यापेक्षा 180 कसे चेस नाही डिफेंड करतात, 140 कसे डिफेंड करतात हे बघायला मला जास्त. पण त्यासाठी तुला मुंबई इंडियन्सची टीम लागेल आणि रोहित शर्मा सगळं कॅप्टन लागेल. बस इथे आपण संपूया व्हिडिओ. आता ब्लाइंड प्रेम हिस्ट्री चेन्नईला विचार. तुम्हाला कशा वाटल्या कालच्या 2 मॅच आणि सॅटर्डेच्या 2 मॅच, ते तुम्ही आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मांडीला खाजला, क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट. येस.